नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आहे महाशिवरात्री आणि सिधूला पण सुट्टी होती. तर तो म्हटला की मम्मी पप्पा चला आपण यात्रेमध्ये जाऊया, कारण तिथे खूप छान छान खेळायला असते. तर त्याला म्हटलं चल ठीक आहे, कारण लहान मुलांना ना कधीतरी असं बाहेर घेऊन गेलो खेळायला की त्यांना छान वाटते. तर आता आम्ही आमच्या घराजवळ निघालो आहे आणि जास्त दूर नाही आहे, एक 3 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे आणि तिथेच अशी छान यात्रा भरते. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही असतं तिथे. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे आणि ट्रॅफिक बघू शकता किती झाली आहे. पूर्ण रोड जाम झालेला आहे आणि हा हायवे आहे बाजूला, तरी पण एवढा जाम झाला आहे. आणि इकडे पार्किंग आहे बघा, यात्रेमध्ये जी लोक गेलेले आहेत पुढे त्यांच्या गाड्या इकडे लावलेल्या आहेत आणि आमची पण गाडी आम्ही पाठीमागे लावली आहे, भरपूर दूर लावली. आता इथून पुढे आम्हाला चालत जायचंय. तर चालत आल्याच्या नंतर असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत बघा. आणि यात्रेमध्ये गेलं ना की खूप कमी प्राईसमध्ये आपल्याला वस्तू मिळून जातात, ती एक खास गोष्ट आहे. आणि खूप छान छान व्हरायटीज वगैरे असतात. आणि त्याच्यासाठी मी टिफिन बॅग बघत होते इथं, म्हटलं चला एखादी टिफिन बॅग घेऊया, कारण मला इथे छान वाटल्या ह्या. कापडी होत्या आणि याच्या अगोदर मी भरपूर अशी टिफिन बॅग घेतल्या होत्या, पण त्याचे चेन लवकरच खराब होऊन जातात आणि ते वापरायला पण जास्त दिवस जमत नाही. त्यामुळे म्हटलं चला एखादी घेऊ आता आपण इथे. तर मी अगोदर याची चेन चेक करून बघत होते, तर छान होती बघा, मला आवडली आणि मी घेऊन टाकली आहे. आणि सगळ्यात पहिले सुद्धा इथं खेळायचं होतं, तर त्याला बोटिंग करायची होती आणि ते छान बनवलं आहे बघा. जसं की मी तुम्हाला म्हटलं की लहान मुलांसाठी खेळायला खूप छान असतं तिथे, तर इथे सगळी लहान लहान मुलं होती आणि असं तलाव बनवलं आहे आणि त्यामध्ये अशा मुलांसाठी बोटिंग सोडलेल्या आहेत. तर सिधूची जास्त तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याला म्हणजे जास्त खेळायला नकोसं वाटत होतं, कारण हे करण्यासाठी पण भरपूर अशी एनर्जी लागत होती आणि त्याच्यामध्ये ती नव्हती. त्याला दाढा येत होत्या, त्यामुळे भरपूर असा ताप त्याला आलेला होता, तरी पण तो खेळायचंच म्हटला होता, म्हणून आम्ही त्याला आणलं होतं इथं. तर थोडाफार खेळला तो इथे. आणि ते खेळून झालं की त्याच्यामध्ये ना एनर्जी आली होती आणि अंग सगळं भिजलं होतं बघा. आणि त्याला इथे खेळायचं होतं, पण त्याला ताप असल्यामुळे आम्ही तिथे खेळायला नको म्हटलं, कारण त्याला चढता वगैरे नसता आलं तिथं आणि तिथं खूप गर्दी होती. त्यामुळे त्याला म्हटलं आपण दुसरं काहीतरी खेळूया. आणि सगळ्यात आवडीचा खेळ आहे त्याचा हा जंपिंगचा. तर इथे त्याला म्हटलं तू खेळ, तुला किती खेळायचं आहे तेवढं. तर इथे मस्त लहान लहान मुलं खेळत होते, त्यामध्ये आम्ही त्याला सोडलं होतं. तर मस्त जंपिंग करत होता तो. मुलांची तब्येत बरोबर नसली ना की आपल्याला सुद्धा काळजी वाटून जाते की नको बाबा याला काही होईल म्हणून. पण मुलं खेळत होते, त्यामुळे म्हटलं की चल तुला जसं खेळायचं तसं खेळ तू, आणि दम लागल्याच्या नंतर मात्र तू बाहेर ये. तर त्याला मस्त मज्जा येत होती मुलांसोबत खेळायला. आणि रोज स्कूलला जाताना ते हे मंदिर बघत असतो तो. तर खूप छान मंदिर आहे बघा इथे आणि खूप अशी गर्दी आहे मंदिरामध्ये. तर आता काही काही घ्यायचं होतं त्याला आता खेळण्यासाठी. तर पहिल्यांदा हा लायटिंगवाला बॉल दिसला त्याला, तर तो म्हटला पप्पा हा बॉल घेऊया आपण. तर त्याच्यासाठी तो बॉल घेऊन टाकला एक. आणि त्याला म्हटलं तुला अजून काही घ्यायचं असेल तर घे, पण त्याला काही जास्त नको होतं, त्यामुळे त्यांनी काही घेतलं नाही बघा. आणि माझं मात्र चालू होतं इकडं हे बघ ते बघ हे घे ते घे. मी जसं तुम्हाला म्हटलेलं की यात्रेमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी खूप स्वस्त असतात, त्या घ्यायला पण काय वाटत नाही एवढं. तर नको असतं ते सुद्धा आपण इथून घेऊन जातो. तर हा बॉल दाखवत होता की माझा बॉल खूप मस्त आहे आणि तिथंच खेळून बघत होता तो. तर ज्या गोष्टी आपण दुकानामधून 50-60 रुपयाला घेऊन येतो, त्याच गोष्टी इथं 20-20, 25-25 रुपयाला आपल्याला भेटून जातात. आणि मी पण इथून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत बघा.
तर याचं खेळणं काही थांबतच नव्हतं. त्याला कधी खेळू आणि कधी नाही असं झालं होतं, कारण त्याला तो बॉल जो आहे तो खूप जास्त आवडला होता. तर आम्ही सगळीकडे आता फिरलो आणि मी पण बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. आता घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेलच मी काय काय घेतलेलं आहे. आणि मी तसंच हातात घेऊन फिरत होते, कारण मी काय मोठी पिशवी आणली नव्हती. आणि माझं म्हणजे माझा विचारच नव्हता की आपण काहीतरी आपण घ्यायचं म्हणजे एवढं. पण तिथे दिसलं मला काही काही आणि ते खूप कमी प्राईजमध्ये होतं, त्यामुळे मी ते घेऊन टाकलं. म्हटलं अजून बघूया आपल्याला काय काय मिळते ते. तर बऱ्यापैकी वस्तू ज्या आहेत त्या यात्रेतून मी घेतल्या होत्या. आता पुढे पण माझा शोध चालूच होता की मला अजून काय मिळते आणि काय नाही. तर कधीतरी अशी यात्रा असली ना की त्याच्यामध्ये कमी प्राईजमध्ये वस्तू मिळून जातात बघा. आणि मी नेहमी आमच्या गावाकडे सुद्धा मोठी यात्रा असते. मागच्या वेळेस मी गेले होते, पण तो व्हिडिओ काय मी याच्यामध्ये टाकलाच नव्हता यात्रेमधला. तर तिथे पण खूप कमी कमी प्राईजमध्ये मी वस्तू घेऊन आले होते. आणि हे बघू शकता इथे झाडं आहेत आर्टिफिशियल प्लास्टिकवाले, खूप छान छान होते. पण मी काही तिथून ते घेतले नाही. आणि ते बऱ्याचशा पितळ्याच्या वस्तू होत्या, दिवे वगैरे पण होते. पण माझ्याकडे ऑलरेडी 3-4 दिवे होते, त्यामुळे मी काही ते घेतले नाही तिथे. फायनली आम्ही घरी आलो आहे आणि सिद्धूचं चाललं आहे की मी अनबॉक्सिंग करतो मम्मा. त्याला ना अनबॉक्सिंग करायला खूप जास्त आवडते. मग ते काहीही असो, त्याला म्हटलं चल बाबा कर अनबॉक्सिंग. आणि त्याला हा व्हिडिओ काढायचा होता. मी थोडा कंटाळा केला होता. मी म्हटले जाऊ दे, आपण आता हा व्हिडिओ नाही बनवायचा. पण तो म्हटला की तू व्हिडिओ काढ आणि मी अनबॉक्सिंग करतो. म्हटलं चल ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा बॉल आणला होता. तो सगळ्यात पहिले दाखवत होता की माझ्यासाठी हा बॉल आणला आहे. आणि त्याचे स्टूल आणला होता मी, ते आंघोळीसाठी आणला होता. बऱ्याच दिवसापासून आमचा स्टूल खराब झाला होता आणि त्याच्यासाठीच मी ती घेऊन आले. आणि खूप कमी किमतीमध्ये मिळाला मला तो. आणि छोटे छोटे कानातले सुद्धा आणले होते आणि एक झुमकेसुद्धा घेऊन आलते मी. आणि माझ्याकडे काचेचे कप आहेत बघा आणि स्टीलचे पण आहेत. पण काचेचे जे कप आहेत ना ते लवकर फुटून जातात आमच्या घरात, त्यामुळे मी हा एक सेट घेऊन आले होते. आणि ती टोपलीसुद्धा 10च रुपयाला मिळाली होती. बऱ्याचशा गोष्टी अशा 10-10, 20-20 रुपयाला यात्रेमध्ये असतात. तर मी यात्रेत गेल्याच्या नंतर बरंचसं काही सावडत असते, पण यावेळेस थोडंसं नाही आणलं, थोडंसंच आणलं जे काय आणायचं होतं ते. सिद्धूसाठी एक कपसुद्धा आणला होता. आणि मला तर अशा कपांनी चहा वगैरे घ्यायला आवडतच नाही. मी तर डायरेक्ट स्टीलच्या वाटीने चहा पिते. आणि सिद्धूला पण मी तशीच सवय लावली की स्टीलच्या वाटीमध्ये चहा प्यायची. पण आता कप दिसला होता आणि कमी किमतीत मिळाला मला, म्हणून मी ते घेऊन आले होते. आणि जास्त काही सामान आणलंच नव्हतं, एवढंच जे काही आणलं होतं ते. आणि सिद्धूसाठी चप्पलसुद्धा आणली होती ती. तर मुलांना कसं असं कधीतरी आपण काही घेऊन दिलं ना की ते एकदम खुश होऊन जातात. आणि त्याला असंच झालं होतं त्या चप्पलच्या बाबतीत. तो खूप खुश झाला होता. त्याला असं वाटलं की म्हणजे त्याने न मागताच त्याला चप्पल घेऊन दिली होती त्याच्या पप्पानी. तर आता याला गोड खाऊ दाखवायचा नव्हता, तरीसुद्धा त्या बॅगमध्ये ठेवलेला होता. पण मी त्याच्याजवळून ते घेऊही शकत नव्हते, कारण तो रडत बसला असता म्हणून. आणि त्याची तब्येत बरे नसल्यामुळे आम्ही त्याला काही गोडधोड खायला देतच नव्हतो. पण ते गुळाचं होतं म्हणून म्हटलं जाऊ द्या ठीक आहे, आता बघितलं तर बघितलं. तर महाशिवरात्रीची जी यात्रा असते ना, तर ती आमच्या घराजवळच भरते. त्यामुळे जाऊन यायला काही जास्त वेळसुद्धा लागला नाही आम्हाला. आणि एवढंसंच असं सामान मी घेऊन आले होते. माझ्यासाठी तर फक्त झुमके वगैरे आणले होते मी. आणि हे एक दारामध्ये चिटकवायलासुद्धा आणलं होतं, ते 20च रुपयाला मिळालं होतं. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.